सोलापूर जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा जो आहे तो फडकवलेला आहे. खरं तर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा जो आहे तो फडकताना पाहायला मिळणार आहे, कारण एकहाती सत्ता भाजपने जिल्हा परिषदेला मिळवलेली आहे. मात्र दुसरीकडे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आहेत. दादा, खरं तर काल आपला निसटता पराभव जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळालेला. काय नक्की कारणं आहेत आणि या पराभवाची हा पराभव आपण स्वीकारताय का? काय पहिली प्रतिक्रिया? हो, पराभव आम्ही स्वीकारतो. विजयी उमेदवारांचं अभिनंदनही करतो. शेवटी निवडणूक ही लढाई असते आणि त्याच्यामध्ये सगळंच निवडणुकीमध्ये आपण म्हणतो जसं कुठल्याही लढाईमध्ये साम दाम दंड भेद नीती सर्वच अस्त्रांचा वापर विरोधक करत असतात, आम्हीही करत असतो. परंतु विरोधकांकडं आमच्या आज मोहोळ तालुक्यामध्ये कधीही एवढा मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाला नव्हता आणि तो प्रचंड वापर करून माझ्या विरोधात लढणारे 2-2 साखर कारखानदार मालक. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे कारखाना नाही, आमच्याकडे बँक नाही, आमच्याकडे शाळा नाही, शिक्षण संस्था नाही, कुठली पतसंस्था नाही, सोसायटी नाही, ग्रामपंचायती आमच्या तेवढ्या नाही आहेत. सगळं मनुष्यबळ, यंत्रणा, लिगसी 5-5-6 टन माझे आमदार. आमच्याकडे काय? आणि अशाही परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी लढत त्या ठिकाणी दिली आणि जकराया शुगरचे कारखान्याचे मालक अब्जाधीश आहेत. अब्जाधीश म्हणजे किमान 1000 कोटीचा मालक माझ्या विरोधात निवडणूक लढवत होता. त्यामुळं तुम्ही कल्पना करा की केवढी मोठी यंत्रणा माझ्या विरोधात लागलेली असेल. मला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा लावण्यात आली होती. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने उमेश पाटलाचा पराभव किती प्रतिष्ठेचा केला होता. राजन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता, कारण विधानसभेला त्यांचा पराभव झाला, नगरपालिकेत त्यांचा पराभव झाला आणि या निवडणुकीत जर त्यांचा पराभव होत होता तर राजन पाटलांचं राजकीय अस्तित्व संपलं असतं. आणि त्यामुळं त्यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी माझा आणि माझा नरखेड मतदारसंघामधला पराभव करण्याच्या करता त्यांच्या आयुष्यभराची जेवढी प्रतिष्ठा आहे तेवढी सगळी पणाला लागली होती. आणि 2-2 कारखानदाराचा जर पैसा आमच्या विरोधामध्ये लागला असेल तर तेवढ्यातनं सुद्धा नरखेडची जागा 250 मतानं आणि माझी जागा एक साधारण 650-700 मतं मला मिळाली असते, अजून तर मी निवडून आलो असतो. एवढ्या कमी फरकानं त्या ठिकाणी आमचा पराभव झाला. त्यामुळं एवढे पैसे वाटून पैसे खर्च करून एवढी मोठी यंत्रणा हाताशी 1500 कामगार त्या जकराया शुगरचे आणि लोकनेतेचे जे काय असतील ते कामगार यांच्याकडं सगळे सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमन यांच्या सगळ्या शिक्षण संस्थांचे कर्मचारी, सगळ्या बँकांचे कर्मचारी, सगळं पूर्णपणे एवढं मोठं मनुष्यबळ, जवळपास 7 ते 8 हजाराचं पेड मनुष्यबळ आहे यांच्याकडं. आणि एवढी सगळी यंत्रणा एकट्या उमेश पाटलाच्या विरोधामध्ये काम करत होती. तरी उमेश पाटील त्या ठिकाणी न डगता हिमतीनं त्यांच्या विरोधामध्ये लढत होता आणि लढत राहणार. खरं तर तुम्ही असा आरोप केलेला होता की कुरुलकरांना आवाहन केलेलं होतं की तुम्हाला काटा मारणारा नेता हवा आहे की लोकांची कामं करणारा नेता हवा आहे. मात्र त्याला आता त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे की मी काटा मारणार नव्हे तर काटा काढणार आहे आणि जनतेने उमेश पाटलांचा काटा काढलेला आहे. अहो, थोडी तरी जनाची नाही मनाची त्यांनी बाळगली पाहिजे. येऊन 1300 मतांना निवडून आला आहे. उमेश पाटील कोण आहे हो? उमेश पाटीलचा वडील कुठं साधा ग्रामपंचायत सदस्य तरी होता का? उमेश पाटलाचा कुठं कारखाना, बँक, शाळा, संस्था, पतसंस्था काय आहे का? 1000 कोटीचा मालक उमेश पाटलाचा काटा काढला म्हणतो. तुम्ही काटा मारून पैसे कमवायचे आणि निवडणुकांमध्ये खर्चायचे आणि उमेश पाटलाच्या निसटत्या झालेल्या पराभवावर टिमक्या मारायच्या, हे काही योग्य नाही. त्यांचं निवडून आलेत, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आहे. आम्ही पराभव विनम्रपणे स्वीकारला आहे. पण जसा आम्ही पराभव विनम्रपणे स्वीकारला तसं जिंकणाऱ्यानेही विजय हा नम्रतेनं स्वीकारणं अपेक्षित असतं. परंतु पैसेवाल्यांचा माज काही जात नाही आणि तो माज त्यांचा बाहेर आल्याशिवाय राहत नाही. आणि कधीही गाडीच्या काचाखाली न करणारी माणसं, ज्या वेळेला अतिवृष्टी आली होती, गेला होता का आपण शेतकऱ्यांच्याकडं, बांधावर त्यांच्या, शेतावर त्यांच्या, किंवा तुझा संसार उद्ध्वस्त झाला, काय त्याला मदत केली होती का आपण? आम्ही अजितदादांकडनं
लाखो करोडो रुपये आम्ही शेतकऱ्यांना मिळवून दिले. असं एक तरी काम आपण केलं होतं का? परंतु शेवटी ठीक आहे, शेतकऱ्यांचा ऊस जातो, हात अडकले असतात शेतकऱ्यांचे. आणि विशेष बाब म्हणजे बरोबर मतदानाच्या एक दिवस आधी कारखान्याची सगळी बिलं शेतकऱ्याची सोडली आहे का, शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा बरोबर एक दिवस आधी. म्हणजे ह्या सगळ्या टॅक्टिक्स वापरल्या. 1500 कामगारांना दम देऊन सांगितलं की 10 मतं जर मिळाली नाही तर कामावरनं काढणार म्हणून सांगितलं. 15,000 मतं कामगारांच्या माध्यमातून तरी पडायला पाहिजे होती, तेवढी पण नाही पडली. त्यांच्या जीवाला विचारा त्यांना की किती पैसा खर्च केला आणि मग आपल्याला मतं नेमकी किती पडली, कशा पद्धतीने हे यंत्रणा लावतात. पोखरापूर जिल्हा परिषद गटामध्ये गलंदवाडी, पासलेवाडी आणि बिटले ही 3 गावं राजन पाटलाच्या पूर्वीच्या अनगर जिल्हा परिषद मतदारसंघातली गावं, त्या 12 वाड्यांपैकी ही गावं. या गावांमध्ये 96-97% मतदान. एवढं मतदान होऊ कसं शकतं या गावांमध्ये? आणि 0-0 मतं इतरांना. त्या गलंदवाडी काय पासलेवाडीमध्ये इतर उभारलेल्या उमेदवारांना एक सुद्धा मत नाही, नोटाला पण नाही. भारतात गावं दाखवा मला अशा पद्धतीनं मतं पडणार. आणि बोपले हे गाव पूर्वी अनगर मतदारसंघातलं, ते आता नरखेडमध्ये आले, नरखेड जिल्हा परिषद गटात आले. तिथं आम्ही पोलिंग एजंट दिला. पूर्वी बोपल्यामध्ये आजपर्यंत हिस्ट्री काढा, पूर्वी त्या बोपले गावात 95%, 96%, 97% मतदान व्हायचं. आत्ताच कसं 65वर आलं? आम्ही पोलिंग एजंट दिल्या. म्हणजे अक्षरशः ते बूथ जे आहे कॅप्चर करून 1-2 माणसाकडनं सगळी बटणं दाबली जातात आणि वन साईड मतं घेतली जातात. तरीही नितीन निळे आमचा पोखरापूरचा उमेदवार फक्त 250 मतांना पडला आहे. यांची 3-3.5 हजार मतं एक गट्टा मारून सुद्धा आमचा माणूस 250 मतांना पडला. हा विजय अशा पद्धतीनं टॅक्टिसचा विजय आहे. आणि राजन पाटलाचा म्हणावं तर आता राजन पाटलाचं आहे कोण यातलं? सचिन जाधव पूर्वी राजन पाटलाचे विरोधकच, आमचीच माणसं घेतलीत त्यांनी तिकडं. काय सचिन जाधव पूर्वी आमच्या पार्टीत होते, तिकडे घेऊन त्यांनी त्याला उमेदवारी दिली. माझ्या नरखेड गटामध्ये लखन शिंदे, त्याच्या वडिलांपासून कायम राजन पाटलांच्या विरोधात त्यांची भांडणं एवढी की हाणामाऱ्यापर्यंतची भांडणं, आणि ते लखन शिंदे जे आहे त्यांना उमेदवारी दिली. इकडं खताळ कंपनी, हे कधीच राजन पाटलाची माणसं नव्हती. जयशंकर चिवडा तो कधीच राजन पाटला, त्याचे वडील पण राजन पाटलाचे कार्यकर्ते नव्हते, ते विरोधक होते राजन पाटलांचे. आता तो तिकडे भाजपकडनं आलाय. म्हणजे राजन पाटलांनी एवढं दंड तोपटावं असं काही परिस्थिती नाही. त्यांचे विरोधात असलेली माणसं फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडून आली आणि भारतीय जनता पार्टीच्या यंत्रणेच्या ताकदीवर आली, तर राजन पाटील दंड तुटून घेत आहेत. हे जरा काही त्यांच्या मनाला तरी पटतंय का, जरा बघितलं पाहिजे. सचिन जाधव जे ते असं म्हणतायत की बाबा उमेश पाटील हे नाटके पात्र आहे आणि त्यांनी आता नाटक करणं बंद करावं आणि लोकांसाठी काम करावं. आणि जे काही काटा मारण्याचा जो एक फेक नरेटिव्ह त्यांनी करण्याचा प्रयत्न माझ्या विरोधात केला, तो जनतेने हाणून पाडला आहे, असं देखील ते म्हणतात. ते फेक नेरेटिव्ह होतं का वस्तुस्थिती होती? ज्या वेळेला उमेश पाटील जनता काटा त्या कारखान्याच्या दारात सुरू करेल आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर वजन करून जाईल, त्यावेळेला पुढच्या सीझनच्या वेळेला सचिन जाधव जे जवळपास 50-60 कोटीचा जो दरवर्षी काटा मारून कमवतात, त्याचा फटका बसल्यावर त्यांना कळेल की नेमका काटा कोणाचा निघाला ते. खरं तर तुम्ही असं म्हणालात की सोलापूरचा DNA हा राष्ट्रवादीचा आहे. मात्र आता भाजपने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली, जिल्हा परिषदेवर एखादी सत्ता आणलेली आहे. कुठेतरी सोलापूरचा DNA आता भाजपचा झाला आहे का, असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. काय आपली त्या भारतीय जनता पार्टी काय आमची विरोधक पार्टी नाही आहे. आम्ही राज्यात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीत NDAमध्ये सहभागी आहोत. ह्या स्थानिक पातळीच्या निवडणुका आहेत. स्थानिक पातळीवर अशा पद्धतीनं युत्या आघाड्या ज्या आहेत ते होत राहतात. इथं या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं काय ठिकाणी भारतीय जनता पार्टीने MIMची आघाडी झाली, काय ठिकाणी भारतीय जनता पार्टी काँग्रेसची आघाडी झाली, काही होतं. आणि त्यामुळं या निवडणुकीमधल्या ह्या स्थानिक पातळीच्या निवडणुकामध्ये युत्या आघाड्या झालेल्या आहेत. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी त्यांचं संघटन, त्यांच्याकडची यंत्रणा, त्यांचं पालकमंत्री देत असलेला वेळ, मला पालकमंत्र्याचं खरंच कौतुक करावं वाटतं. कारण पालकमंत्री ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची जबाबदारी पार पाडतात, मला आजपर्यंत माझ्या 20-25 वर्ष राजकीय कारकिर्दीमध्ये पालकमंत्र्यांनी एवढं एखाद्या जिल्ह्यामधच्या संघटनेच्या वाढीच्या करता वाहून घेतलेला दुसरा पालकमंत्री मी पाहिलेला नाही. निश्चितपणे त्यांच्या पक्षासाठी ही माणसं जी आहेत ती ॲसेट आहेत आणि ते खूप कष्ट करतात. त्याच्यामुळं ते घडलं. त्यांच्या स्वतःचा कुटुंबात पराभव झाले 2.
म्हणजे त्यांनी स्वतः तिकडे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष न देता सगळं लक्ष सोलापूर जिल्ह्यावर केंद्रित केलं. नगरपालिका महापालिकेच्या वेळेलाही ते त्या ठिकाणी लक्ष देऊन काम केलं. भारतीय जनता पार्टीचा विस्तार सोलापूर जिल्ह्यामध्ये निश्चितपणे झालेला आहे, परंतु या विस्तारामागं भारतीय जनता पार्टीची मूळ ताकद जी आहे अक्कलकोट आणि सोलापूर शहर याच्या व्यतिरिक्त फार तर दक्षिण सोलापूर याच्या पलीकडे नव्हती. इतर भागामध्ये समाधान अवतडे भारतीय जनता पार्टी ते कुठं मूळचे भाजपचे आहेत. त्यामध्ये परिचारक हे कुठं मूळचे भाजपचे आहेत. तिकडं माळशिरसमध्ये मोहिते पाटील असतील, सांगोल्यामध्ये त्यांनी आता शेकापच्याच आमदारांना सोबत घेतलेला आहे, आता शाजी बापूला पण सोबत घेतलेला आहे. म्हणजे ज्या त्या ठिकाणी करमाळ्यामध्ये रश्मी बागल त्या कुठं भाजपच्या होत्या पूर्वी, त्यांना सोबत घेतलेलं आहे. आता संजय मामाबरोबर आघाडी करून त्या ठिकाणी भाजप लढलेली आहे. तिकडं बार्शीमध्ये आपले राजाभाऊ राऊत हे कुठं मूळचे भाजपचे आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने रेडीमेड नेते जे आहेत, जे मूळचे वेगवेगळ्या पक्षातली स्वतःची ताकद असणारे नेते हे त्यांच्या पक्षामध्ये घेऊन राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ता, त्यांच्याकडे असलेली मोठी निधी देण्याची ताकद, राज्याचं मुख्यमंत्रीपद, ह्या सगळ्या गोष्टी हातात असल्यानंतर, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हातात असल्यानंतर, शिवाय पार्टीकडनं अफाट यंत्रणा ही जर त्या ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडणुकीची पाठबळ मिळत असेल तर निश्चितपणे त्याचा परिणाम तर दिसणारच आहे. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीनं राजन पाटलांचा विरोध असेल किंवा एकंदरीतच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, म्हणजे तुम्ही सत्तेत आहात मात्र सत्तेतलेच दुसरे भाजपच्या विरोधात ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचाराची राळ उठवली आणि सातत्याने त्यांना अंगावर घेण्याची भूमिका आपण नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, दोन्हीकडे घेतली, त्याचाच फटका ज्या पद्धतीनं तुम्ही आव्हान दिलं होतं राजन पाटलांना की मी माझा मतदारसंघ सोडतो, तुम्ही तुमचा मतदारसंघ सोडून कुणीही लढावं, मात्र त्यांनी ते आव्हान स्वीकारलं नसलं तर याचा फटका मात्र तुम्हाला मतदारसंघ सोडल्यामुळे बसलाय का? आणि खरं तर तुमचे बंधूसुद्धा त्या ठिकाणी पराभूत झाले. तर कुठेतरी ग्रामीण भागामधली जी म्हण आहे की तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं दुपटणं, अशी काही भावना तुमच्या मनामध्ये आहे का? काय आता वस्तुस्थिती आहे काय? नाही, अजिबात नाही. निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो. संजय मामाचा पण पराभव झाला होता जिल्हा परिषदेला. नंतर संजय मामा पुन्हा जिल्हा परिषदेला निवडून आले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, आमदारही झाले. सुनेत्राबाईंचा पराभव झाला होता, स्वतः पार्थदादा पवार यांचा पराभव झालेला होता. राजकारणामध्ये मोठी मोठी माणसं पराभूत झाली. मी काय एवढा मोठा नाही आहे, मी एक साधाच कार्यकर्ता आहे, मला कुठलीही बॅकग्राऊंड नाही आहे. मला कुठलीही बॅकग्राऊंड नसताना जर सगळं भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्र्याला माझा पराभव करायला बोलवत असतील तर काहीतरी उमेश पाटलानं कमवलं ना. आज मला जी 10-11 हजार मतं मिळालेत कुरुल भागात, जो मोहोळ तालुक्याचं दुसरं टोक आहे, माझा नरखेड एका बाजूला आहे आणि कुरुल गट जो आहे तो एका दुसऱ्या टोकाला आहे. म्हणजे याचा अर्थ मी काम करताना व्यापक दृष्टीने तालुका म्हणून काम केलं. अनगरकर पाटलांनी फक्त अनगरच डोळ्यासमोर ठेवून काम मागच्या 30-40 वर्षात केलं. हे मला तालुक्याच्या निदर्शनाला आणून द्यायचं होतं की अनगरकरांनी फक्त अनगर सोडलं तर दुसरं काहीच बघितलेलं नाही. आणि त्यांच्या या सगळ्या कार्यपद्धतीला कुठंतरी मी कुरुलमध्ये उभा राहून ते उत्तर होतं. माझा नरखेड मतदारसंघात 250 मतांनी पराभव झाला. निश्चितपणे मी स्वतःच असतो तर फरक पडला असता. मी लढलोच नसतो निवडणूक, नुसतं प्रचार यंत्रणा जर राबवली असती विधानसभेसारखी तर निश्चितपणे जसं नगरपालिकेला एक हाती मी त्या ठिकाणी नगरपालिकेला प्रचार करत होतो, तर रमेश बारसकर स्वतःही त्यांच्या मतदारसंघात अडकून पडले होते. परंतु जर या पद्धतीनं मी सगळीच निवडणूक यंत्रणा हाताळली असती आणि उमेदवार उभे केले असते, म्हणजे उमेदवार उभेच होते पण मी नसतो लढलो, तर आत्ताचं चित्र आहे ते अगदी उलटं दिसलं असतं. पण मी स्वतःही अडकून पडलो होतो. हे टेक्निकली जरी धरलं तरी या मोहोळ तालुक्यातल्या नरखेड आणि कुरुल भागात आज 10-15 हजार मतं ही दोन्हीची मिळून एक साधारणपणे 20 ते 25 हजार मतं ही उमेश पाटलाची हक्काची मतं त्या ठिकाणी माझ्या पक्षाची राष्ट्रवादीची त्या ठिकाणी आज तयार झालेली आहेत. जी राजन पाटलांची एक गट्टा जी 15-16 हजार मतं आहेत त्याला काउंटर म्हणून ही मतं आता आमची तयार झाली. त्यामुळे त्यांच्या एक गट्टा मताला हे आता उत्तर असणार आहे. आगामी विधानसभेला याचा फायदा होईल तुम्हाला? 100% फायदा होणार. मग मी काम करत राहणारा माणूस आहे. माझी लढाई जी अनगरकरांच्या विरोधातच आहे ती चालूच राहणार आहे. अजून बरीच काय काय गोष्टी होणार आहेत, अजून बरंच काय काय यांचं बाहेर निघणार आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या विधानसभेसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. आता झेडपीपर्यंत नगरपालिकेपर्यंत जेवढं झालेलं आहे त्याच्यापेक्षा 200 पट जास्त हे विधानसभेला निघणार आहे. त्यामुळे ही लढाई आमची चालूच राहणार. आणि या तालुक्याला निश्चितपणे आता मध्यंतरी 4 वर्ष कुठं जिल्हा परिषद सदस्य होतो मी, तरी आमचं काम चालूच होतं ना. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव, तोही निसटता पराभव, आम्हाला मिळालेली तालुक्यातली मतं एक 2 ते 2.5 हजार मताचा फक्त फरक आहे.
ठीक आहे. आणि उमेदवार हे राजन पाटलाचे नाही आहेत, उमेदवार हे आमच्याकडे तिकडे गेलेले उमेदवार आहेत. तर ते भारतीय जनता पार्टीनं आमच्याकडनं फोडून त्यांच्याकडे घेतलेले आहेत. राजन पाटलाचा रोल किती आहे मला सांगा याच्यामध्ये. राजन पाटलाचा रोल एवढाच आहे, गलंदवाडी, पासलेवाडी आणि बिटले ह्या 3 गावामध्ये बूथ कॅप्चर करून एक गट्टा मतदान जे 95% करून घेतलं, एवढंच त्यांचं यश आहे. आणि त्याच्यावरच ते दंड थोपडतायत. जसं नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक न होताच न लढताच हे मिरवणुका काढून नाचत होते आणि फुगड्या खेळत होते. म्हणजे यांचा आनंद कशाचा साजरा करतात नेमका? दुसऱ्याच्या प्रभावाचा करतात का स्वतःचा काहीच रोल नसताना स्वतः दंड तुपटून घेतात? हे गमतीशीर आहे. हे होते उमेश पाटील. आणि आपण पाहिलं की खरं तर राजन पाटलांचा जो विरोध आहे तो यापुढे देखील सुरू असेल आणि पुढच्या विधानसभेला या संदर्भातले पुढची भूमिका मांडेल अशा पद्धतीची भूमिका उमेश पाटील यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.